नमस्कार मित्रांनो, कसं असतं ना की आपल्या लाईफमध्ये त्या टेन्शन सगळ्याच्याच लाईफमध्ये आहे आणि टेन्शन नाही असं कोणी नाही आहे दुनियामध्ये. आता हे झाड आहे, ह्या झाडापेक्षा तुमची लाईफ तर चांगलीच आहे, कारण की हे एकच झाड आहे आणि तुम्ही बी एकच आहे. आणि तुम्ही जर एक असाल आणि तुम्हाला जर टेन्शन अनेक असेल की बा आता काय होईल, जर ह्या झाडानं विचार जर केला समजा आता मी याला तोडून टाकतो, काही विचार आला त्याच्या मनात काहीच नाही, पण त्या झाडापेक्षा तुमची जिंदगी किती चांगली आहे मित्रांनो. विचार करा, तुम्हाला जर हात नसेल तर एखाद्याला हात नाही आहे समजा, ते त्याची जिंदगी कशी व्यतीत करत असं पण करतो मित्रांनो. मी असे खूप लोक बघितलेले की दोन्ही बी हातानं येताना तरी त्यांचा जीवन निर्वाह चालू आहे. आणि तुम्ही म्हणता की माझ्या लाईफमध्ये खूप टेन्शन आहे. कशाचं टेन्शन आहे? अरे लाईफमध्ये जर टेन्शन असतं, लाईफमध्ये टेन्शन काय म्हणतात मी सांगतो तुम्हाला, की एका ठिकाणी झोपेले बा निवांत झोपेले, काही काम करता येत नाही आहे त्या माणसाला आणि तो झोपून म्हणून राहिला आहे माझ्या लाईफमध्ये खूप टेन्शन आहे. अरे तो ह्या लाईफमध्ये टेन्शन आहे तर तू झोपेल काहून नाही? उठ, कामाला लाग. कामाला कोण लागन? मला लई लाज वाटते कामाला जायची. बिझनेस टाक काहीतरी. मग बिझनेस करायला पैसे नाही, कोण म्हणते बिझनेस करायला पैसे लागतात म्हणून? आणि खूप मोठे पैसे लागतात असं तर कोणीच म्हणत नाही आहे, कारण की दुनियामध्ये असे लई मोठे व्यवसाय आहेत ते तुम्हाला करता येतात. उदाहरण सांगतो मी तुम्हाला, पाणीपुरीचा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये खूप फायदा भेटतो. फायदा कसा असतं कसं आहे ना मित्रांनो, त्याच्यामध्ये की तुम्ही जर समजा आता उदाहरण घ्या, पाणीपुरीचा धंदा तुम्ही करू शकता. ते सगळ्यात ज्याला लाज वाटते ना त्यानं तो धंदा करावा. खरंच ना, ज्याला लाज वाटते त्यानं जर तो धंदा केला ना मित्रांनो, तर तुमच्या लाज लज्जा खूप असं असं हवेत उडून जाईल. काहीच लाज नाही. त्याच्यानंतर तुमची कामयाबी चालू होईल. तुम्ही काय बी जे करसाल ना, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आणि जिंदगीमध्ये तुम्हाला भेटण्याशिवाय कोणीही थांबू शकत नाही. आणि रक्ताचं पाणी जर तुम्ही आत्ता जर ह्या कंडिशनमध्ये जर केलं तर पुढं चालून त्या रक्ताचं पाणी केलं तुम्हाला किंमत कळन. एक रुपयाची तुम्हाला किंमत कळन की हे 1 रुपया मी आता कुठं इन्व्हेस्टमेंट करावा, कुठं खर्च करावा, काय करावा. आता तुम्हाला बालपणीत काही समजत नाही आहे, कुठं पैसे खर्च करतात, कुठं काही करतात ते कोणाला काहीच कळत नाही आहे. आता मला सांगा, ह्या शेतामध्ये खूप गांजर गवत आहे, हे शेत माझंच आहे. आणि मी जर का याला काल परवा दिवशी समजा जर का कापला असतं, जरा का होईना जर कापला असतं तर हे पूर्ण रान मला चांगलं दिसलं असतं. पण आज त्याच्यात मशीन घालायची आहे आणि ऐन टायमावर मी जर कापायला लागलो तर किती कापणं होणार आहे मग आपल्याकडून? उदाहरणं घ्या आता, हे बघा मी इकडं कापून टाकलेलं आहे थोडंफार. तर अशा चुका आपल्याकडून कधी बी आपल्या जीवनामध्ये होत असतात. आणि जीवनात चुका करायच्या जर नसेल मित्रांनो, तर तुम्हाला एकच पर्याय आहे जीवनामध्ये, तुम्ही स्वतःच्या वर आधारित जर राय असले ना, की समजा आता तुमच्या जीवनामध्ये खूप टेन्शन आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं, मी जालन्यामध्ये येत होतो, म्हणजे पुण्याला जेजुरीला गेलो. मी जेजुरीत गेलो आणि तिथून वापस निघालो. वापस निघता मी स्टेशनवर आलो. जालना स्टेशन आहे तिथं, बघू शकता तुम्ही, आहे तिथंच, ते कुठून नाही जाणार. जालना स्टेशनवर एक बाई आणि एक माणूस राहतो. दोघं जण आंधळे, दिसत नाही कोणाला दोघाला बी. पण ती बाई काय करते माहिती आहे का, तिचं रोजचं जीवन निर्वाह करण्यासाठी त्यांना लेकरं आहे का नाही मला काय ते माहीत नाही, पण त्यांच्यापासून एक गोष्ट मी शिकून आलो तिथून. कुठं बी गेलं ना मित्रांनो, सगळीकडे शिकायसाठी भरपूर आहे. तुम्ही पाखराईकडं पाहून शिकू शकता. एक दिवस बी ते साचून ठेवत नाही आहे, पण रोज त्यांचं कंटिन्यू काम चालू आहे. कंटिन्यू. तुम्ही असं म्हणू शकत नाही आहे की मी आज सोडीन आणि उद्या करीन आणि उद्या सोडीन आणि परदेशी करीन. ते असं म्हणता वर्ष निघून जातात. शेवटी काय होतं आहे माहिती आहे का, आपलं वय होतं लय मोठं. त्याच्यानंतर आपल्या डोक्यात काहीतरी विचार येतो की आता काहीतरी करायला पाहिजे, पण तेव्हा काही करून फायदा तर नाही होत, नुकसान भरपूर होतं आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चप्पलचा जोड जर खराब झाला तर एक चप्पल बदलून चालत नाही, आपल्याला 2 चप्पला घेऊनच यायला लागतात. एक चप्पल कोणी देत नाही आहे. तसंच तुम्ही तुमच्या स्वतःवर भरोसा राहू द्या आणि एकनिष्ठ भरोसा राहू द्या. तुम्ही जर का एकनिष्ठ भरोसा ठेवला, चपलीचा जोड जर का दुसरा तुमचा एक खराब झाला आणि तुम्ही जर एक आणायला गेले तर तुम्हाला देणार आहे का कोणी? तो म्हणाल मग माझी एक चप्पल कोण घेईन? असं म्हणता तुम्हाला दोन्हीचे चपलाचे जोड आणावं लागते. तसंच आपल्या जीवनामध्ये आहे मित्रांनो, आपले दोन्ही पाय सारखे टाकणं लागेल. एक पाय जर इकडं पाळला आणि इकडं पाळला ना, तर माणसाचे जीवन लट घडत नाही, म्हणजे ते काय होईन त्याचा भरोसा नाही आहे. मित्रांनो, जीवनामध्ये जेव्हा कामं केलेले बरे असतात. उठलं की सुटलं कामं जर केले ना तर मित्रांनो, तर तसं जमत नसतंय. सांगायचा अर्थ एवढाच आहे की गड चढायसाठी पाय एकामागं एक टाकणं लागतातच. आणि ऋतूनुसार चालतंय सगळं. असं नाही आहे की
कुठं बी काही उचललं की हाणली की साळूकडे लावले टाळू, असं नाही करायला पाहिजे. काटा पायात घुसला की तो काढल्याशिवाय पर्याय नाही. जोवरक आपण तो काटा काढून टाकत नाही ना मनातला, तोपर्यंत आपल्याला वेदना होत राहतात. नाही तर तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना, तर एखादा काटा घ्या. तुम्हाला खुपसलाच असेल ना काही कधीतरी तुम्ही असे पाय जर चालत असाल ना, तर काटा खुपसतोच पायात, आणि तो जोरक पायामध्ये आहे तोरक त्याची तकलीफ माणसाला होते. जोरक तुम्ही तो मनातला काटा काढून टाकत नाही आहे ना, तोपर्यंत तकलीफ तुम्हाला होत राहणार आहे. आणि जीवनामध्ये जर काही करायचं असेल मित्रांनो, तर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर रक्ताचं पाणी करणं लागेल. रक्ताचं पाणी झाल्याशिवाय तुम्हाला चैन नाही. रातच्या झोप जर येत असेल तुम्हाला, तर सकाळी 3:30 वाजता उठायचं आणि कामाला लागायचं. काय काम करणार तुम्ही आता? विचार करायचा की मी काय काय करू शकतो. आपल्या एरियामध्ये काय फेमस आहे, कोण कशामुळं फेमस झालं, कोण कशामुळं काय झालं. आणि त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पोरीच्या मागं लगेच पडू नका. पोरायचं आयुष्य बरबाद करू नका. खूप जास्त वयाची पोरं खूप कमी वयाच्या पोरीला फसवतात. हे असं काही करू नका मित्रांनो. कारण की कसं आहे ना, आपल्याला जेवढं समजते ना, तेवढं तितक्या वयात कोणाला समजत नसते. जितकं आपण समजून घेऊ तितकं त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि कोणालाही फसव जाऊ नका. वय पाहिलं पोराचं तर भरपूर मोठं, आणि पोरीचं जर वय पाहिलं तर खूप लहान. असं काही करू नका. जीवनामध्ये जर कामयाब व्हायचं असेल तर असं काही करा. जीवनात फक्त तीच एक गोष्ट नाही आहे, मला जर ती भेटली नाही तर मी आत्महत्या करीन, नाही तर आपल्याकडं दुसरा कोणताच पर्याय नाही. ती जर नाही भेटली, अरे तुला जन्म दिला, तुला सांभाळ, तुला आईसाठी कमव, तुला आईसाठी एक गाडी घे, 4 व्हीलर घे, तुला शेजारी बसव. जेव्हा गाडी घेऊन जाशील तेव्हा लोक तुझ्याकडे पाशील, तेव्हा तुला कसं वाटन, कसा आपला लेख होता कसा झाला. मित्रांनो, गोष्टी जर बोलायला लागल्यात भरपूर आहेत. व्हिडिओ जर आवडला लाईक आणि सबस्क्राईब दोन्ही बी करा. आणि एखादा व्हिडिओ तुम्हाला जर लागत असेल मुलींच्या बाऱ्यात, तर तो बी सांगा. तो बी आपल्याकडे आहे उपलब्ध. आपल्या डोक्यात खूप विचार चालतात त्याच्या बाऱ्यात. पण कोणाचं हे आयुष्य मजाकीमध्ये बरबाद करू नका.